अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदानावर नवीन विहिरीमध्ये बोरिंग, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, PVC पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते. आता यात बोअरवेल समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी 50,000पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी शेतात पिकासाठी पाण्याचीही सुविधा करत आहेत. गत 5 वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावा तर काय आहेत या योजनेसाठी निकष ते बघू. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जमातीतील असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा अधिक नसू नये. शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा आणि नमुना नंबर 8 असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे लागतील योजनेसाठी. बोअरवेलच्या लाभासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा, नमुना नंबर 8, दारिद्र्य रेषेखालचे रेशन कार्ड आणि अर्जदाराचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, पाणी उपलब्धतेचा दाखला, 0.40 हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला, शेतात विहीर नसल्याचा दाखला, 500 फुटाच्या अंतरावर कुठलीचीही विहीर नसल्याचा दाखला आणि कृषी अधिकाऱ्याकडचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र, संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र, जागेचा फोटो, ग्रामपंचायतचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर कागदपत्राची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागते. तर अर्ज कसा करायचा ते बघू. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजनांना नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल. त्याला ओपन करायचे आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रावर संपर्क साधावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.